त्या स्क्रीनवरती हा चंद्र देखील साक्षीला आहे, स्क्रीनवरती दाखवला जात आहे. या आपण कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया. फायनलच्या सामन्यामध्ये ऐकूया आपण पहिल्या सत्रामध्ये आमचे लोकप्रिय समालोचक आणि खूप चांगले समालोचक मराठी हिंदीचे योगेश मडवी यांना पहिल्या सत्रासाठी ऐकूया आपण. थँक्यू सो मच. हॅलो 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 सूरज एक मिनिट. तर जेडीने देखील अनाउन्समेंट केले, जसे रमेश म्हात्रेने सांगितलं की पुढच्या वर्षी थार, तर जेडीने अनाउन्समेंट केली की 4 बाईक जेडीकडे येतील पुढच्या वर्षी. एकदा जेडीसाठी जोरदार टाळ्या. तर निश्चित स्वरूपात जेडी पाटील तुमचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करू. दोन्ही क्रिकेट संघाला आमचे उद्योजक रमेश माते साहेबांच्या वतीने आणि माजी सरपंच संतोष माते साहेब निरावंती श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आहेत. आमचे गोल्डमॅन क्रिश मात्रे, ॲडव्होकेट गणेश, त्यानंतर माजी सरपंच प्रकाश मात्रे, आमचे एकनाथ दादा मात्रे आहेत. त्याचबरोबर संजय मात्रे, या संपूर्ण गोरक्ष मात्रे असतील, या संपूर्ण आमच्या कमिटीच्या वतीने मुकेश आहे तिथे. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. चला जयश्री देवांशी 11 जानुमान नेरे क्रिकेट संघ मैदानामध्ये आपण इथे पाहतो. अभिक्षण या चेंडूची पूर्तता करायची. अभिक्षण मध्ये नंदू मात्रे या व्यासपीठावर. आता संपूर्ण आमचे पिसारे गावातील ऑर्गनायझर कमिटी इथे व्यासपीठावर असणार आहे. आणि आता DJ सूरज तुमची सत्व परीक्षा असेल. संगीत मात्र दमदार आपले फक्त आयोजन समितीचं वाजवाचा. 9393 क्रिश मात्रे आणि त्यानंतर संतोष मात्रे 2727 हे संगीत आपल्याला आता सतत चालू ठेवायचे आहेत. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. प्रियांशी 11 देवा सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. थँक्यू सो मच मॅक्स सर. थँक्यू सो मच महागुरु. मनपूर्वक सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत A1 जोडी आयोजित अर्थात जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे यांच्या स्मरणार्थ अर्थात श्रद्धांजली चषक 2025 ची अंतिम रात्र आणि अंतिम सामना की याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोडो बाबा. बघा काय सुंदर लढती पाहायला मिळाल्या. जवळजवळ 48 संघ तुम्ही पाहिले. 48 संघातनं मॅक्सर आता 2 संघ उरलेत जे मेगा पाण्यामध्ये पोहोचलेत. जवळजवळ 42 संघांचा गाशा गुंडाळला. 6 संघ सुपर 6 मध्ये आले आणि त्याच्यातनं 2 संघ मेगा पाण्यामध्ये. 528 खेळाडू खेळले या स्पर्धेमध्ये आणि नक्कीच आज त्या 558 मधून एक खेळाडू मालिकावीरचा मानकरी होणार. आमचे मधु त्यांचं देखील कौतुक करूया. पहिला बॉल धमाका मैदानाच्या आतमध्ये सीमारेषा बाहेर. पहिला षटकार.
पहिला बॉलवरती धमाका, पहिला बॉलवरती सुरुवात दमदार पाहायला मिळते. खरं तर इथे नेरे संघाविरुद्ध खेळताना देवत संघ, दोन ताकदवर संघ मेगा पाण्यामध्ये आलेत. बॉडीपेक्षा दूर खेळण्याचा तर प्रयत्न डॉट बॉलचे. इथे प्रत्येक षटकारासाठी निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. फायनल सामना प्रत्येक षटकारासाठी 1000 क्या बात आहे. आणि आज चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. काय महागुरु आयोजन तुम्ही पाहिलं. दमदार रायगडाच्या मानाचा आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. रायगडात पुन्हा असं आयोजन होणे नाहीये. खरं तर एवढी सुंदर स्पर्धा, बक्षिसांची खैरात, खरं तर बक्षिसांची लयलूट केली जाते प्रत्येकावतीने. ही आमची एबन जोडी बघा, दोन बंधू म्हणजे एबन जोडी, संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे. आणि निश्चित स्वरूपात आपले उद्योजक रमेश माते साहेब, माजी सरपंच संतोष माते साहेबांचं कौतुक करावे लागेल. रायगड जिल्ह्यामध्ये प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा सर्वाधिक जर बक्षिसांची बरसात कुठे झाली असेल ना, तर ती श्रद्धांजली चषक आणि गावाचं नाव आहे पिसारवे. नाद करा महागुरु, पण पिसारवेकरांचं नाही. आजपासून नाही महागुरु, गेल्या 15 वर्षापासून जेव्हाही टेनिस क्रिकेट स्पर्धा मोठ्या सुरू झाल्या, सगळ्यात मोठ्या स्पर्धा पिसारवेला. आणि पुढच्या वर्षी त्याने अनाउन्समेंट केली आहे, थार असणार आहे मॅन ऑफ द सिरीजला. त्यामुळे आता संघांची उत्कंठा वाढेल. परंतु ज्या संघाने महागुरु या स्पर्धेमध्ये गैरवर्तणूक केल्या आहेत त्यांना इथे संधी नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची संधी नसणार आहे. संपूर्ण आमची जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजन कमिटी, खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सगळ्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. कंबर कसली स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी गेली 1.5-2 महिने झाली मेहनत करतात आणि सगळ्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. संपूर्ण स्टेज सांभाळ आमचे मधू, त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. महागुरुकरांना 6-7 रात्र त्यांनी जबरदस्त पाहुण्यांचा पाहुणचार केलाय, त्यांचं देखील स्वागत. बॉल चांगला आहे, इथे पडल्यानंतर फलंदाज बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रेक्षक वर्ग अद्याप महागुरु पहा मैदानाच्या चौपेर पाहायला मिळत आहेत. कारण मी त्या दिवशी सांगितलं की प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात, हौशे, नवशे आणि गौशे. हौशे प्रेक्षक म्हणजे जे समोर रॅलिंगला टच मॅचचा आनंद घेतात ते हौशे प्रेक्षक. बॉलला लॉप केलाय, स्क्वेअर लेग सीमारे का बाहेर, बॉल सीमारे का बाहेर, षटकार. षटकार आल्या. अंतिम चेंडूवरती 14 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना देवत संघाच्या पाहायला मिळाला. हौशे प्रेक्षक महागुरु आपण पाहतो रॅलिंगला टच आहेत. नवशे प्रेक्षक म्हणजे महागुरु जे आपला संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला नवस करतात. कोणी एकविरा आईला नवस करतो, कोणी खंडोबाला नवस करतो, ते नवशे प्रेक्षक. आणि गौशे प्रेक्षक महागुरु म्हणजे जे नाईट स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले, पिने वाले को मौका चाहिए. निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे आमचे योगेश मडवी, जे पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, रायगड जिल्ह्यातील अतिशय नामांकित आणि लोकप्रिय क्रिकेट समालोचक आहेत. आणि मित्रांनो, योगेश मडवी जरी समालोचक आहेत एक उत्कृष्ट, परंतु त्यांच्याबद्दल मला एक आदर आहे की अनेक आम्ही स्पर्धा सातत्याने एकत्रित हाताळत असतो, परंतु एखाद्या स्पर्धेमध्ये एखादा संघ काही कारणास्तव येऊ शकला नाहीये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जर संघाची उणीव भासली, तुम्ही कधीही योगेश मडवी, सिद्धी करवले यांना फोन करा, तुम्हाला लगेचच इमिजिएटली तिथे संघ उपलब्ध होईल. ही क्षमता मात्र आमच्या योगेश मडवी यांच्यामध्ये आहे. नक्कीच निवेदनाचा बादशाह आम्ही सांगितलं, आमचे डबल हिंद केसरी महागुरु, स्वागत आहे. नक्कीच महागुरु आम्ही सांगितलं की पिने वाले को मौका चाहिए. किंवा नाईट स्पर्धेमध्ये बरेच प्रेक्षक असे असतात ते झाडाच्या खाली कुठे अंधारामध्ये आनंद घेत असतात, त्यांचं देखील स्वागत करूया. सबका साथ सबका विकास, अपनी बॉटल अपना ग्लास. धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 15. दमदार आयोजन तुम्ही पाहिले. रायगडाच्या मानाचं सन्मानाचं क्रीडा स्पर्धा. खरं तर महागुरु मी मगाशी सांगितलं की रायगडामध्ये असं आयोजन आता पुन्हा होणे नाही, कारण एवढी सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहिली. नाईट फॉर्मॅट 7 दिवस 7 रात्र आपण पाहिली. 48 संघांना इन्व्हाइट केलं. 528 खेळाडूंचा खेळ आपण पाहिला. आणि खरं तर आता त्या 528 खेळाडूंत एक खेळाडूचं स्वप्न साकार होणार. होईज द लकी गाईज, कोण असणार तो भाग्यवान खेळाडू, त्याला स्वप्नातली कार मिळेल. प्रश्नाचं उत्तर काही क्षणात तुम्हाला मिळणार. परंतु इकडे आक्रमण सुरू केलंय. बैठी स्ट्रोक, बैठक लावली
आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर, षटकार. क्या बात है. डीजे सूरजनं आठवण करून दिली आमच्या प्रेक्षकांना. ये ठंडी का मौसम, कोहरे का नजारा, एक बॉटल तुम्हारा तो एक बॉटल हमारा. षटकार आलाय. 21वा स्कोरबोर्ड फायनल सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण या स्पर्धेमध्ये 48 महागुरु संघ होते. त्यांचं स्वप्न होतं आम्हाला फायनल मॅच खेळायची आहे. श्रद्धांजली चषकामध्ये 2 संघ पाण्यामध्ये आलेत. एक संघ नेरे, दुसरीकडे आपण पाहतो देवत संघ. चांगला बॉल समोर घेतात. यावेळेस मात्र एक सिंगल घेतली. डबल साठी कॉल होता, डायरेक्ट दिला. दुसरी धाव नकार केलाय. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा पडकापती धाबा 22 रन्स, 22 धाबा स्कोरबोर्डती लागलेत. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं पूर्ण क्षणचित्र टिपले गेलेत. ड्रॉनच्या माध्यमातून देखील विहंगम दृश्य तुम्ही पाहिले. या स्पर्धेची खरं तर ओळख राहिली आहे. बॉल चांगलाय, चाललाय पाठीमागे, सरळ सीमारेखा बाहेर. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. अजून एक चौकार. खास करून उद्योजक रमेश मात्रे साहेब पिसारबे आणि माजी सरपंच संतोष मात्रे यांचा आम्ही रायगड टेनिस क्रिकेट कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू. तर या ठिकाणी एक चौकार आला. त्यानंतर आपण पाहतो इथे बॉल एक सिंगल आली. महागुरु या स्पर्धेची चर्चा बघा संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये झाली. आणि महागुरु या स्पर्धा बघा tenniscricket.in च्या माध्यमातून 5 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. दिली मात्रे, आमचे एकनाथ दादा मात्रे, प्रकाश शेठ मात्रे, माजी सरपंच पिसारबे, सन्माननीय सुरेश शिंदे साहेब, आमचे गोरखदादा मात्रे, क्रिश यांना पाहतो, ॲडव्होकेट धनेश यांना मी इथे पाहतो खऱ्या अर्थाने. आणि जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघातील सर्व सहकारी आहेत ना, त्यांचं कौतुक करावं लागेल. राकेश आपल्या चला गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती बघा स्क्रीनवरती दाखवली जाते. आमचे आयोजक खरं तर मेहनत घेतली. विजय पवारचं कौतुक केलं पाहिजे. स्क्रीनवरती दाखवले जाते. लक्ष्मण दादाला दाखवलं जाते. खरं तर या ठिकाणी राजकुमारला देखील दाखवलं जाते. मंगेश मात्रेला दाखवलं जाते. नक्कीच धावसंख्या आपण पाहिली तर धावपडकापती टोटल आपण पाहिली सध्या 29 रन्स स्कोरवरती लागलेत. पहिला चेंडू आपण पाहिला या ठिकाणी वाईट फेकलाय. गोलंदाजी करत असताना आदित्य मस्कर जो तिसरं षटक फेकतोय. फायनल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि तो अंतिम सामना मैदानावरती. बॉल चांगला आहे. यावेळेस मात्र पडल्यानंतर फलंदाज बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. सुंदर खेळ स्पर्धा. संपूर्ण पिसारबे गावाचं स्वप्न सन्मानी आमचे एवन जोडी आयोजक कमिटी खरं तर संतोष शेठ मात्रे आणि रमेश शेठ मात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 ची अंतिम रात्र आणि अंतिम सामना. बॉल चांगला समोर करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एक सिंगल घेतली. 48 संघांना इन्व्हाइट केलं. त्याच्यातनं 2 संघ आता मेगा पाण्यामध्ये आलेत. जवळजवळ 42 संघांचा गाशा गुंडाळला. 6 संघ नशीबवान राहिले आणि त्याच्यातनं आता 2 संघ मेगा पाण्यामध्ये. व्यासपीठासोबत तुम्ही पाहता जवळजवळ 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय ना मित्रांनो, 1.5 लाख रुपये किमतीच्या फक्त 6 ट्रॉफ्या, क्रिस्टल ट्रॉफ्या तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी भासली नाहीये आणि कमी पडलीही नाहीये. पुढच्या वर्षी देखील खरं तर सामना अंतिम सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 संघांमध्ये मेगा फायनल लढत, दमदार लढत. एका बाजूला देवत संघ जो मैदानामध्ये आपण पाहतोय प्रियांशी 11 टायगर 11. खरं तर देवत संघ. बॉल चांगला मिड विकेटला बॉलला पाठवला. एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय एका मोठ्या धावसंख्येकडे. तर आतापर्यंत 31 स्कोरवरती लागल्यात.
15 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि उर्वरित 15 चेंडूमध्ये टार्गेट सेट केलं जाणार. दुसरीकडे तुम्ही पाहता जयश्री 11 जय हनुमान नेरे संघ दमदार प्रदर्शन केला. आज सगळ्या मोठमोठ्या संघांना पुरस्कृत करत परास्त करून हा संघ मेगा पाण्यापर्यंत पोहोचलाय. काय फटकाय बॅटच्या रडार मध्ये ताकदीचा वापर बॉलला फेकून देतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तर या ठिकाणी बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा शतरक्षक आहे. कव्हर बाउंड्री लाईन वरती आणि धक्का लागलाय. पहिला 37 स्कोर बोर्डती दाखवले जाते. बघा आराध्य स्पोर्ट्स आमचे मयूर राजे तोज मजकूर यांची बॅट तुम्ही पाहतायत. खरं तर या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अभिकदादा महादे यांच्या हातामध्ये ती बॅट तुम्हाला पाहायला मिळते. बघा उत्कृष्ट फलंदाज म्हणून बेस्ट खेळाडूसाठी या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ती बॅट आम्हाला पुरस्कृत केली. आराध्य स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा मयूर राजे तलोजा एक्सप्रेस अर्थात त्यांच्या वतीने ती बॅट देण्यात आली आहे. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. बघा आता भगवा झेंडा फडकतोय. काल 19 फेब्रुवारी आपण शिवजयंती उत्सव साजरा केला आणि नक्कीच आता आज या ठिकाणी स्पर्धेची अंतिम रात्र. धावसंख्या झाली 37 रन. आता षटकातला अंतिम चेंडू अद्याप शिल्लक. आदित्य मस्करला एक सफलता मिळाली. आतापर्यंत त्यानं 5 चेंडू फेकलेत तर 9 धावा खर्च केलेत. टार्गेट सेट होणार कारण 13 चेंडू आता शिल्लक राहिलेत. नेरे विरुद्ध देवद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय मयूर वाघमारे. खरं तर त्याचं कौतुक करायला पाहिजे. संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याच्या वतीनं पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच मध्ये मयूर आपल्या टीमसाठी लढला. खरं तर आपण सुपर 12 ची लढत पाहिली, सुपर 6 ची लढत पाहिली, सुपर 3 ची लढत पाहिली. आता फायनल सामन्यामध्ये देखील सेमी फायनल मॅच मध्ये हा चेंडू डॉट ओव्हरची समाप्ती. कैलासजी दवणे बघा त्यांच्या हातामध्ये आराध्य स्पोर्ट्सची बॅट तुम्ही पाहताय जी मयूर राजे याने पुरस्कृत केली सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी. एकेकाचे सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू कैलास दादा दवणे बघा स्क्रीनमध्ये दाखवले देत आहेत. कारण एक काल असा होता पिसारवे संघ दमदार प्रदर्शन त्यावेळी पाहायला मिळायचं. कैलास दादा दवणे असेल, गोरक्षनाथ दादा मात्रे असेल, त्यानंतर रमेश मात्रे त्या टीम मध्ये खेळायचे, त्यानंतर राजेदादा महादे असा संघ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आणि ती दहशत त्या नावाची होती. परंतु आता देखील त्यांचा यंग खेळाडू देखील त्या पद्धतीने क्रिकेट खेळतायत. रमेश शेट मात्रे बघा उद्योजक दाखवले जातात स्क्रीनवरती. दमदार आहेत. आज 7व्या रात्रीमध्ये बघा त्यांच्याकडनं बरीच सारी बक्षिसांची खैरात झाली. महागुरूने देखील सांगितलं की महागुरू अशी स्पर्धा पुन्हा होणे नाही रायगडामध्ये. निश्चित स्वरूपात योगेश मणिबी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया. न भूत न भविष्य. कारण रायगड जिल्ह्यामध्ये रेग्युलर स्पर्धेचा विचार केला तर जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच पिसारबे त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने स्पर्धेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि स्पर्धेला नाव देण्यात आलं श्रद्धांजली चषक 2025. आणि या स्पर्धेमध्ये खास करून उद्योजक रमेश माते साहेब, सन्माननीय माजी सरपंच संतोष माते साहेब तुमच्या सर्व शिलेदारांचं कौतुक करावे लागेल. आणि स्पर्धेमध्ये सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा आवर्जून आमच्या सर्वच समालोचक आदराने सातत्याने उल्लेख करतील. योगेश मणिबी नक्कीच महागुरू. कारण रायगडाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बॉल चांगला यावेळेस आपण पाहतो पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या तुम्ही पाहिली तर धावफलकावरती 38. 4थं षटक मार्गस्थ या ठिकाणी गोलंदाज उमेश पाटीलचा वापर केलाय. पुन्हा एकदा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट घोषित केलाय. स्वर्गीय निरावंतीताई संतोष मात्रे स्क्रीनवरती दाखवले जाते. त्यांच्या स्मरणार्थ करत त्यांच्या आठवणींना उजाला मिळावा म्हणून ही क्रीडा स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. चांगला बॉल चाललाय. पुन्हा एकदा मिड विकेटला शतरक्षक येतात. दूरवरनं शॉर्ट मध्ये चेंडू फील्ड झालाय तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीनं धाव संख्या आपण पाहिली तर एकूण सध्या 40 होती धावा. 40 धावा 1 गडी बाद.
चौथं षटक आपण पाहिलं तर उमेश पाडीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाते. टार्गेट चांगलं सेट करावं लागेल, कारण दुसरीकडे नेरे संघ जर आपण पाहिला एक ताकदवर संघ जस्वी 11 जय हनुमान नेरे संघ, ज्या संघाची ताकद सातत्यानं आपण पाहिले या संघाला बरेच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आज सुपर 6च्या लढतीमध्ये संघ बामण डोंगरी संघाला परास्त करून ते सुपर 3 मध्ये आले. ड्रॉच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून ते फायनल पर्यंत पोहोचले आणि आता मेगा फायनल सामना. गोलंदाज एक सिंगल घेणार, सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे. पोटी 1 रन 41 आबाद स्कोरवरती लागलेत. सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी, खास म्हणजे आम्हाला इन्व्हाइट केलं नकुलदादा पाटील, त्यांची देखील भरपूर मेहनत. विजयदादा पवार असेल, त्यानंतर शैलेशदादा मात्रे, लक्ष्मण असेल, कैलासदादा दवणे असतील, संपूर्ण आयोजन कमिटी आमची आहे. त्यांनी आम्हाला संधी दिली, त्यांचा देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि खास म्हणजे आभार व्यक्त करू आमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाचा महागुरू, ज्यांनी सातत्यानं 7 रात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये हजेरी लावली, त्यांचा आभार. टेनिस क्रिकेट विश्व, तुम्ही tenniscricket.in पाहतात. खरं तर ही वेबसाईट महागुरू जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी लोकांनी स्पर्धा पाहिली, बहुचर्चित केली. त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. आमचे डीजे सूरज सँडी, डीजे आणि सूरजचं देखील कौतुक करू, कारण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेत. बॉल चाललाय, यष्टीरक्षकाला बीट करून सीमारेखा बाहेर दन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. हॅलो, तर थँक्स डीजे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी वैद्यकीय सेवा हॅलो, त्यांच्या हॅलो. माध्यमात पिसर्वे गावची सरपंच होती ताई आमची निरावंती. हा गणेश देखील आता आलाय मूड मध्ये. महागुरू म्हणतात ना की पिने वाले को मौका चाहिए. गणेश दादा इलेक्ट्रिक आहे, त्यांनी संपूर्ण त्याचं कौतुक केलं पाहिजे. जे तुम्ही लाईट टॉवर पाहता त्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. गणेश दादा तुमचं देखील कौतुक करू, कारण इलेक्ट्रिकल ते नकीर महागुरू त्यांनी देखील यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. डीजेचं धावसंख्या आपण पाहिली 48 आहे. लाईव्ह टेलिकास्ट आमचं संपूर्ण कॉमेंट्री पॅनल असेल, त्यांचा आभार व्यक्त करू. पंचांचं पॅनल, अंपायर पॅनल, त्यांचा आभार व्यक्त करू. सगळ्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करू, कारण स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. 2 संघ मेगा पाण्याचा सामना खेळतात. एकाकडे आपण पाहिलं तर नेरे संघ, दुसरीकडे संघ देवत. एका परिसरातले म्हटले तरी बावगट ठरणार नाहीयेत. बॉल चांगलाय, कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं बॉलला पाठवलाय, सीमारेषा बाहेर षटकार. काय फटका होता सागर पाटीलचा, दमदार स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावर त्यानं मयूरच्या बॅटमधून मयूरनं षटका टोकला आणि टीमची टोटल पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा, अर्धशतका पलीकडे. तर थँक्स योगेश मडवी. स्पर्धा यशस्वी होण्याकरता वैद्यकीय सेवा ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली ते आपण पाहतो. सुयश म्हात्रे आणि स्वप्नील म्हात्रे, तुमचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. आणि एक काल योगेश मडवी जर आपण विचार केला तर अभिक्षण महादे आपल्याला इथे इन्फॉर्मेशन देतात की ज्यावेळेस गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल व्हायचा 1995 सालाचा तो कालावधी असेल आणि त्यांच्या संघामध्ये एकूण 11 पैकी 7 फलंदाज हे डावखुरी असायचे. 7 फलंदाज अभिक्षण आम्हाला इन्फॉर्मेशन देतात. नक्कीच महागुरू, कारण आम्ही देखील त्यांचा खेळ जवळून पाहिलाय. ती एक दहशत होती पिसारवे संघाची, गावदेवी पिसारवे. आज बघा व्यासपीठावरती ते चेहरे पाहायला मिळतात. महागुरू कालांतराने त्यांचा 40+ संघ देखील उतरणार आहे आणि ते जुनं क्रिकेट पुन्हा एकदा आपल्याला पिसारवे संघाचं पाहायला मिळेल. कारण आता 40+ आल्यापासून महागुरू जुनं क्रिकेट देखील पुन्हा जिवंत झालंय आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं तर ते जुनं क्रिकेट पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या फायनल सामना सुरू आहे 2 संघांमध्ये. पहिला सत्र आपण पाहतोय, 4 ओव्हर झाले, 54 धावा. बॅटिंग करत असताना देवत संघाने उभारलेत. बॉल चांगला कोलवट टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा पडकावरती चालली आहे सध्या 55 धावा. जतीन गुंदले आमचे स्कोरर करतात, त्यांचं कौतुक केलं पाहिजे.
महागुरु 7 दिवस सातत्याने त्यानं स्कोरची भूमिका पार केली. खरं तर त्यांच्याच मुले समालोचक एक चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. खरं तर समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे आमचे स्कोरर जतीन गोंदले. त्यांचं देखील कौतुक करू, त्यांचा देखील आभार व्यक्त करू. सातत्याने त्यांच्या वतीनं आम्हाला माहिती पुरवली जाते. धावा संख्या 55. आदित्य मस्कर सेकंड स्पेल करतो. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली, केवळ 9 धावा दिल्या. परंतु आता सेकंड स्पेल त्यासाठी पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलं. अंतिम षटक फेकत असताना आदित्य मस्कर. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर देखील या ठिकाणी डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. मेगा फायनल सामन्यामध्ये नक्कीच किती मोठं टार्गेट सेट केलं जाणार, कारण मयूर वाघमारे एका बाजूला तुम्ही पाहिला, ज्याच्या बॅटमधून आपण मागच्या बॉलवरती षटकार पाहिला होता. मागच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 9 खेळतोय, तर दुसरीकडे 8 मध्ये सागर पाटील 10 वरती खेळतोय. टीमची टोटल 55 धावा. जावेद फरीद सरांचं कौतुक केलं पाहिजे. बघा वयाची 60 ओलांडल्यानंतर देखील कसं पंचांची भूमिका करतायत. बॅटचा लीडिंग एज आणि फलंदाज मयूर वाघमारे. बॅक टू द डगआउट. चला शेवटचं षटक आहे आणि आता 3 बॉल शिल्लक राहिले. टार्गेट सेट होणार. मयूर वाघमारे बाद झालाय. खरं तर 528 खेळाडूंचा खेळ आपण पाहिला, त्याच्यातनं एक भाग्यवान विजेता असणार. हु इज द लकी गाईज? मॅन ऑफ द सिरीजचे कार कोणाला मिळणार, या प्रश्नाचं उत्तर काही वेळेतच तुम्हाला मिळणार आहे. कारण आता हा सामना संपल्यानंतर बक्षीस समारंभ होणार आणि त्यामध्ये महागुरु तुम्हाला सांगणार की मालिकावीर कोण, उत्कृष्ट फलंदाज बाईक आहे, उत्कृष्ट गोलंदाजला बाईक आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण पाहतो स्पोर्ट्स सायकल आहे. चांगला बॉल समोर खेळतोय, हलक्या हाताने क्लिक केलं, फक्त दिशा दिली आहे. कव्हर मधून खेळाडू आलाय, तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या वेगानं. 2 धाब्याने संघ पुढे चाललाय. 57 रन, 57 धाबा स्कोरवरती लागलेत. बघा प्रेक्षक वर्ग 64 पर्यंत मॅचचा आनंद घेत आहेत, कारण 6 संघ विजेता ठरले. त्याच्यातनं आता आपण पाहतो 2 संघ मेगा पाण्याचा सामना खेळत आहेत. आज दमदार लढती पाहायला मिळाल्या. खरं तर उभे कॅम्प संघाला परास्त करून रोहिंजन ब संघ सुपर 6 मध्ये आला. बेलवली संघाला परास्त करून नेरे संघ सुपर 6 मध्ये आला. बामणडोंगरी संघाने पेठ संघाला परास्त केलं, तो सुपर 6 मध्ये आला. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, प्रयत्न चांगला होता परंतु बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. शुभम पाडेच्या बॅट मधून चौकार आला नाही. बॅटिंग रिव्ह्यू बिमर बॉल यस चेक केला जाईल. बघा तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील. तिकडे आपण पाहिलं धरणा विरुद्ध धानसर लढत झाली सुपर 6 मध्ये. त्यामध्ये खरं तर धरणा संघानं धानसर संघाला परास्त केलं, सुपर 3 मध्ये आले. त्यानंतर रोहिंजन ब विरुद्ध देवत मॅच पाहायला मिळाली. रोहिंजन ब संघाला परास्त केलं, देवत संघानं तो सुपर 3 मध्ये आला. तिकडे नेरे संघानं बामणडोंगरी संघाला परास्त केलं, तो सुपर 3 मध्ये आला. त्यानंतर ड्रॉ करण्यात आले आणि ड्रॉच्या माध्यमातून नेरे संघ पाण्यामध्ये पोहोचला. नंतर सेमी पाण्याची लढत खरं आपण पाहिली. देवत विरुद्ध धरणा, त्यांच्यामध्ये धरणे संघाला परास्त करून देवत संघानं फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आणि फायनल मॅच फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलाय. आणि आता चौकारा बरोबर धावसंख्या 61, 61 धावा. अंतिम डिलिव्हरी ब्लॉक हॉल मध्ये फेकला LBW लेग बिफोर. अंतिम बॉल वरती विकेट मिळाली आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो या ठिकाणी प्रियांशी 11 टायगर 11 देवत संघाने केलेत 61 धावा आणि आता 62 धावेचं टार्गेट सेट केलं जाते. एक दमदार लढत पाहायला मिळेल. धन्यवाद. मी सर्व आमचे एबन जोडी खरं तर संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांचं आभार व्यक्त करेल. संपूर्ण जय भोलेनाथ
गावदेवी पिसारवे संघाचा आभार व्यक्त करेल आणि खरं तर आम्हाला इन्व्हाइट केलं ते आमचे नकुलदादा पाटील यांचा आभार व्यक्त करेल, सर्वांचा आभार व्यक्त करेल. आणि आम्ही इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. फायनल मॅच कोण जिंकणार, 62 धावेचं टार्गेट. आणि सेकंड सत्रामध्ये येत आहेत रायगडचे बुलंद तोप अर्थात मच्छिंद्र पाटील सर. तर थँक्स DJ सूरज. इथे बघा, यानंतर फायनल मॅचची सांगता होईल. संघ कोणताही जिंको, दोन्हीपैकी एक संघ जिंकणार आहे. स्टम्प्स आहेत बघा एष्ट्या, त्यांना सामना संपल्यानंतर कुणी हात स्पर्श करायचा नाहीये. LED स्टम्प्स आहेत, कुणी हातामध्ये उचलायचं नाहीयेत. महागुरु त्या स्टंपमध्ये कॅमेरा आहे, जो स्टंप विजन आपण आता पाहतोय. त्या एका स्टंपची किंमत 60,000 रुपये, 2 टर्म 1,20,000. तर प्लीज त्याला हात लावायचा नाहीये. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट या आपण मला सामन्याकडे खूप खूप धन्यवाद. योगेश मडवी, गेली मागचे कित्येक दिवस त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय स्पर्धेच्या माध्यमातून. मनापासून स्वागत. तदनंतर आमच्या महागुरु मागच्या 7 दिवस सर्व अतिथींचं स्वागत करतात. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतोय सर्वांचं या स्पर्धेसाठी. विजय पवार आमच्या सातत्यानं आणि आमचे कैलासजी तवणे आमच्या संपर्कामध्ये होते. त्याने सांगितले की तुम्हाला संपूर्ण दिवस द्यायचे आहेत. मात्र माफी मागतो, 3च दिवस देऊ शकले कारण शेड्यूल खूप टाईट आहे सध्या आमचा. मात्र पुढच्या वर्षी विचार करू आम्ही या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दिवस देण्याचा. तुमचं प्रेम कायम असू द्या ना. बॅक टू क्रिकेट. रमेश म्हात्रे आणि संतोष म्हात्रे यांचं मनापासून आभार. आणि क्रिश म्हात्रे देखील खूप चांगली स्पर्धा दाखवली आणि रायगडामध्ये एवढी चांगली स्पर्धा होऊ शकते हे तुम्ही दाखवले त्या स्पर्धेमध्ये. तुमच्यामध्ये मी खरंच ते गट्स आहेत पेसारा गावामध्ये आणि हे गट्स आहेत तुमच्यामध्ये. कारण रायगडमध्ये एवढी मोठी स्पर्धा होऊ शकते, हो होऊ शकते. आणि याच नगरीमध्ये रायगड ठाणा सामना होऊ शकतो, हो होऊ शकतो. आणि ते करून देखील दाखवलं आहे. ग्रेट ग्रेट आयोजन. कौतुक करेन मी टेस्ट.cricket.in संतोष नांदेकर सरांचं देखील. कारण मागचे 7 दिवस स्वतः ते ऑपरेटिंग करतात. त्यांचं दर्शन लवकर होत नाहीये. मध्ये 7 दिवस सातत्यानं नाईटमध्ये ते तुम्हाला सहकार्य करतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे तिन्ही पंच म्हणजे सचिन कडू सिनियर अंपायर, आमचे मोस्ट लेजंड अंपायर जावेद फरीद सर. एंट्री बघा, आपण सुंदर एंट्री दाखवली जाते. हा कॅमेऱ्यान बघा. मला देवची आठवण झाली. रत्नागिरी चॅम्पियनमध्ये टेस्ट.cricket.in आम्हाला संधी दिली ती कॉमेंट्रीसाठी आणि तेव्हा देऊला आम्ही पाहिलं होतं. आणि खाडी चषकामध्ये ती स्पर्धा मोठी स्पर्धा झाली दिनेश शेट यांच्या माध्यमातून. तेव्हा देखील देऊला आम्ही पाहिलं होतं. असाच टेस्ट.cricket.inचा तो आपण सोहला पाहिला होता. इंटरनॅशनल लुक कसं द्यावं, इव्हेंट मॅनेजमेंट कसं करावं, हे टेस्ट.cricket.inच्या माध्यमातून खूप काही शिकलोय. व्हेरी गुड जॉब संतोष नांदेकर सर अँड युअर टीम. गुड लक. शुलेस बांधतो फलंदाज, योग शतरक्षक. सुरेश तुझे देखील कौतुक करतोय, कर तुझ्याशिवाय मजा नाही या स्पर्धेला. कॅमेरामॅनचं देखील कौतुक. खूप खूप अभिनंदन सर्वांचं. तिसरे पंच आमचे रजेची यांचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. कारण मागचे 7 दिवस ते तिन्ही पंच सातत्याने तुमच्या समेत आहेत, त्यांचा आभार. आमचे स्कोरर गोंधली जतीन गोंधली, मॅन फॉर्म उसाटणे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सातत्य ते देखील आमच्या समेत आहेत. आमची संपूर्ण कॅमेरा टीम आहे संतोष नांदेकर सरांची. कारण एक कॅमेरा तिथे स्टँडला फिट केलाय आणि कस्टम विजन कॅमेरे दोन्ही अँगलला पहिल्यांदा रायगडमध्ये होत आहे. ते टेस्ट.cricket.in करून दाखवलंय. संतोष सर तुमचं देखील मनापासून स्वागत. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. खूप खूप धन्यवाद टेस्ट.cricket.in. आम्हाला देखील भरपूर हायलाइट्स केला या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच टेस्ट.cricket.in. येस, 62 धाबांचं लक्ष, 62 टार्गेट. 30 या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झाले. 46 संघांना पराभूत करून हे संघ इथपर्यंत पोहोचलेत आणि 46 सामने आपण पाहिल्यानंतर 47वा सामना या स्पर्धेचा तुमच्या समोर शेवटचा सामना रात्रीच्या वातावरणामध्ये. वाजतात ते रात्रीचे 3:04. सर्वांचं स्वागत. नेरे संघ आणि देवत संघ यांच्यात फाईट
ही फोर व्हीलर कोणाला खुणावते याचं उत्तर मिळणार. सर्वांचं मनापासून स्वागत. जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारबे, संतोषदादा म्हात्रे, रमेशदादा म्हात्रे आणि क्रिश म्हात्रे मनापासून आभार. पिसारबे गावाला गुगलवरती मागच्या 7 दिवसामध्ये 4.5 लाख लोकांनी सर्च केले पिसारबे गावाला. हे यश आहे पिसारबे गावाचं. मयूर वाघमारे गोलंदाजी मध्ये येत असताना मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. सलामीची नेरसंघाच्या माध्यमातून नेरसंघाने देखील प्रभावित करणारी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दाखवलंय. ज्या नेरेगावाने या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवलाय, इम्पॅक्ट दाखवलाय, प्रभावित केले, सर्वांना अचंबित करणारी त्यांची गोलंदाजी आणि डोल्यांचं पारणं फेटणारी फलंदाजी दाखवली या मैदानावरती. मयूर वाघमारे संघाचा संघ देवत या संघाने देखील चांगली कामगिरी केली. 46 सामने पाहिल्यानंतर आणि 46 संघांना पराभूत केल्यानंतर 47वा सामना स्पर्धेचा आपण शेवटची भैरवी ज्याला म्हटलं ते आपण पाहतोय मैदानावरती. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय आणि वळतोय आता सामन्याकडं, फायनलच्या लढतीकडं. कोण बनेगा चॅम्पियन? चॅम्पियन बनणं फार महत्वाचं आहे, कारण उद्या फक्त एकच चर्चा होणार टेनिस विश्वामध्ये. याची चर्चा आपण चेंडू नंतर करू. पहिला चेंडू पूल केलाय, मात्र उंची जास्त, मिस टायमिंग झालाय, छत्रपती राखलाय. मयूर वाघमारे चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का 0 वरती, पहिला धक्का गोल्डन डकचा शिकार बनला फलंदाज. मोठा धक्का. पिसारे गावची सरपंच होती ताई आमची निरावंती. थँक्यू थँक्यू. मी मगाशी देखील वर्णन केलं होतं की सामना फायनलचा जिंकण्यासाठी जीवाचं रान करा मित्रांनो. कारण उद्या टेनिस विश्वामध्ये एकच प्रश्न विचारला जाईल. प्रत्येक रिक्षा नाक्यावरती, प्रत्येक सलूनमध्ये एकच चर्चा असेल की चॅम्पियन कोण बनलाय. कारण यावर्षी विश्वकप झालं, भारताने 10 सामने जिंकले, फायनल जिंकू शकला नाहीये. भारताचं नाव कुठेच आलं नाहीये. त्यामुळे फायनलचा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे जीवाचं रान करा, हा सामना महत्वाचा आहे. पुढच्या वर्षी श्रद्धांजली जेव्हा होणार तेव्हा प्रश्न विचारला जाईल की चॅम्पियन कोणता संघ होता. रनरअप संघाचा कोणता विचार केला जात नाहीये, त्याचं नाव देखील घेतलं जात नाहीये. त्यामुळे चॅम्पियन बनण्यासाठी जीवाचं रान करा आणि सामना जिंकण्यासाठी संपूर्णपणाला लावा. जी ताकद आतापर्यंत तुम्ही लावलेत त्याच्या दुपटीने ताकद लावा आणि सामना जिंका. धावसंख्येवरती आकार नाहीये. मयूर वाघमारे चेंडू डिलिव्हर केला, 14 पावलांचं अंतर कापलं आणि झेल देखील टिपलाय. मयूर वाघमारे त्याला कार खुणावते मी म्हणेन. ओ क्लीन बॉल, ब्युटिफुल अँड डेंजरस डिलिव्हरी, बॅट अँड बॅट मधनं. दुसरा धक्का, व्हॉट अ बॉलिंग. दुसरा धक्का दिला मयूरनं. 2 धक्के दिले त्याने 0 या धावसंख्येवरती. रागानं काय बघतोस रागानं. ज्यावेळेस जो बॅट्समॅन आउट होतो तो असा रागाने बघतो कुणाकडे? त्या बॉलरकडे. रागानं काय बघतोस रागानं, तुझी दाढी ती उडवली वाघानं, तुझी दाढी ती उडवली वाघानं. थँक्यू. क्या बात आहे. मयूर वाघमारे, त्याच्या नावात वाघ आहे आणि त्याच वाघानं दांडी उडवली. आमचे बॉडीगार्ड, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांचा आभार व्यक्त करायचं राहून गेलं होतं, त्यांना मला प्रोटेक्शन दिलंय, त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. 2 गडी बाद केले. या स्पर्धेमध्ये 7 हॅट्रिक झाल्या आतापर्यंत. 46 सामने आपण पाहिले, 48 संघांना आपण पाहिलं, 576 खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि क्रिकेटचा दर्जा, क्लास, स्टँडर्ड उंचावल्या संघानं. हॅट्रिक प्राप्त करणार का मयूर, या प्रश्न निर्माण झाला. गुड बॉलिंग. पिन ड्रॉप सायलेन्स. नेरेगाव संपूर्ण आल्या मैदानावरती. मध्ये सध्या भीतीचं वातावरण. गोलंदाज तयार. ओ माय गॉड, यस, कॅपिटलाइज करता आले नाही. संधी झेल सोडलाय. मगाशी देखील एक झेल सोडला होता, त्यामुळे एका विकेटसाठी 5 धावा आहेत तुम्हाला, हे विसरता कामा नाहीये. आणि मयूरच्या 10 धावा कमी झाल्यात. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द नेरा उद्यावट टीम. क्या बात आहे. हॅट्रिक देखील हुकली आणि विकेट देखील त्याचा हुकलाय. कारकडे बघतोय तो मधून मधून, त्याला पूर्ण अधिकार आहे. क्या बात आहे. हे बघा, संतोष म्हात्रे, अभिक महादे, आमचे रमेश म्हात्रे. रमेश म्हात्रे आम्हाला मिस करणार आम्ही तुम्हाला. काय मजा आली स्पर्धेमध्ये. संतोष दादा तुम्हाला देखील मिस करणार आम्ही. अभिक दादा आहेत आमच्या स्क्रीनवरती. काय मजा आली. एकनाथ दादा आहेत. एकनाथ दादा थंडी वाजते कारण ते शुद्ध शाकाहारी आहेत. शुद्ध शाकाहारी लोकांना थंडी वाजते कारण चार्जिंग होत नाहीये ज्यूसच्या माध्यमातून. येस, आम्ही जास्त ऑन लाईव्हला असल्यामुळे बोलता येत नाहीये. येस,
एकनाथ माले यांचं गाणं लावा. ते फॅन आहेत एकनाथ माले यांचे. एकनाथ मालेंची गाणी डबल मिनिंग असतात. मग ते सोच बदलो देश बदलो. खरं दादा गोंडके नेहमी म्हणायचा, मी तुला रोज दिलं तर रोज घेशील का. हा फार महत्वाचा भाग असतो. सोच बदलो देश बदलो ना. बॅक टू क्रिकेट. 2 धक्के 2 धावसंख्येवरती. रात्री कधी कधी अशी कॉमेंट्री आम्हाला करावी लागते, कारण प्रेक्षक रात्रीचे वेगळे असतात. रात्री 1 नंतर माफी असावी, चुकीचा अर्थ घेऊ नका आणि व्हिडिओ व्हायरल करू नका. 15 वर्षे घालवलेत नाव कमावण्यासाठी. 15 सेकंद लागणार नाही नाव गमावण्यासाठी. प्रचंड मेहनत आहे मित्रांनो. 2 वरती 2 वाईटचा इशारा पंचाकडनं आलाय. आणि मयूरचं षटक थोडंसं लांबणार, मात्र मयूरनं जी अटॅकिंग कोणी जी केली ती मात्र अविस्मरणीय राहणार स्पर्धेमध्ये. अनफॉर्डेबल. नेरेश संघानं प्रभावित केलं आम्हाला मागच्या कित्येक सामन्यांमध्ये. मात्र तो नेरेश संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. 62 धाबा कोटाच्या शांत रात्रीच्या वातावरणामध्ये. चंद्र आहे साक्षीला. हिट केलाय चेंडूला. बॅकफुटला जाऊन चांगला फटका. तिथे जज करतोय त्याच्या बाक्यामध्ये. चेंडूच्या मागे गिरक्या घालतोय. मध्ये शेवटच्या क्षणाला शुभमने स्टॉप केलं चेंडूला. गुड स्टॉप. 2 धाबा अडवल्यात. 2 धाबा मिळतील. नेरेश संघाला संघर्ष करावा लागतोय. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एखाद्या कार्याची सुरुवात चांगली झाली तर ते कार्य पूर्ण होतं. सुरुवात चांगली नाहीये सध्या नेरेश संघासाठी. संघर्ष करतोय धाबांसाठी. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. मजा येईल सामन्यामध्ये. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत आणि 46 संघांना पराभूत करीतपर्यंत पोहोचलेत. हिट केला चेंडूला. बॅकफुटला जाऊन नाही जमलं. अजून एक जेल ड्रॉप. जरी कार गेली ना देवच्या मयूरच्या हातामधनं तर तो खेळूला सोडणार नाही मी म्हणेन. विचारांची लढाई होईल त्यांच्यामध्ये. तर 3 झेल सोडल्यात. 15 धाबा कमी झाल्यात. विसरता कामा नाहीये. कैलास शेठ दवणे आमचे, विनोददादा दवणे, विजय पवार या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आभार व्यक्त करेन. नकुल असतील. यस सुरेशला काहीतरी वाजवायचं आहे. षटकाची झाली सांगता 6 धाबा 2 बाद. जवळ जवळ झोपायची वेळ आलेली आहे. गार गार थंडीचा महिना. बॅक टू क्रिकेट. धावसंख्या धाबागती 6. एका षटकाची सांगता 2 बाद केलेत मयूरनं गडी. 62 धाबा कोटाचे. लक्ष थोडंसं कठीण नेरेश संघासाठी या सामन्यामध्ये. मात्र बघायचे लढाई करणारा लढावृत्तीचा संघ तो नेरेश संघ. पण परिसरात नामांकित संघ. टेस्ट क्रिकेट .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. व्हेरी गुड जॉब संदेश नांदेकर सर अँड युअर टीम ऑल्सो. सच अ फॅबुलस जॉब. कोण जसं यार ऑन साइडला हुक केलाय. यस गॅपमध्ये चेंडू निघून गेलाय. चेंडू लॉंग लेग रिसर मध्ये शरत लागली. मध्ये 2 खेळाडू बॅकअप असताना वेल्ट एक्सलंट चेसिंग आणि धावा मिळणार त्या 3. लाव चेंडू कुठे लावायचा स्टंपला. मध्ये उशीर झाला थोडासा. स्टंप विषय कॅमेरा असला तिथे माईक असला की आम्हाला संपूर्ण गोष्टी समजतात. सध्या पंचाची कामगिरी पाहते सचिन कडू आणि पंच राजेंद्र काजवे. थँक यू. लॉट ऑफ थँक्स एव्हरीवन. 9 for 2. 9 वरती 2 धक्के. कोणता सागर पाटील. एकच धाव मिळणार. वेल प्लेट. नाईसली प्लेट. चांगला क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर रिझनला थ्रो चांगला आलाय. मिळणार ते एकच धाव. सिंगल डबलला सामन्याला आकार देता येईल नाही येणार. का 30 चेंडू 62 धाबा. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 6 धाबा आल्यात. त्याला मेंटेन स्कोर झाला नाहीये. ओ वेल फिट. चेंडू स्टेट ड्राइव्ह निघून गेला तर सीमा पलीकडं एक्झॅक्टली थ्रू द लाईन आणि चेंडू निघून गेला लॉंग आपल्या चौकारासाठी. पहिला चौकार. पैशाचं आमिष दावलं आधी. पैशाचं आमिष दावलं आधी. गोड बोलून लावलं नादी. बादली गळ्यामध्ये. 14 वरती 2. आता मध्ये सुरुवात झाली अटॅकिंग फटकेबाजीला. नेरेगावचा आवाज आलाय त्या चौक्यावरती. जागा झालाय संघ आणि पाठीराखीत देखील. व्हॉट अ प्लेट. गुड बॅटिंग. चेंडू लॉंग आपला बॅकअप देत असताना एकच धाव. लवकर सांगत जा ना बाबू. झोपेत आहेस का तू. लवकर सांगत जा ना. मागे नका ना. शुभम आले वेगानं. एक धाव मिळणार. 15 वरती 2.
पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात, आतापर्यंत 9 धावा आल्यात, 4 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे या षटकामध्ये धावांच्या संख्येला उभारी मिळाली. बॅट अँड पॅड मध्ये हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय चेंडूला. एक धाव मिळणार. बॅकअप शुभम पुन्हा एकदा देतोय. दुसऱ्यांदा चेंडू शुभम कडे जातोय. एक्झॅक्टली लॉंग ऑफला 2 धावा मागच्या 2 चेंडूवरती आणि 16 धावा. 10 धावा आल्यात आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. आणि हा स्ट्राईक मेंटेन तुम्हाला करायचं रन रेट. कारण 62 धावा कुठाच्या प्रत्येक चेंडू बघा 30 चेंडू 62 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज आहे तुम्हाला. हिट केलाय, खोदून काढलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, मात्र टप्पा पडलाय, बाउन्स झाला चेंडू जागेवरतीच. मिळणार ते एकच धाव. मागच्या 3 चेंडू 3 सिंगल आल्यात. षटकाची झाली सांगता. 2 षटकांची सांगता. P1 मध्ये 6 आणि P2 मध्ये आल्यात त्या 11 धावा. 17 धावा 2 बाद. 62 धावा कुठायच्या. येणारे चेंडू आता मात्र असणारे 18 आणि गरज आहे 45 धावांची. आता रन रेट वाढलं. आता अस्के रन रेट वाढलं. 12 चे जर रन रेट होतं ते आता मात्र 15 वरती आले. असंच असतं. इक्विलेशन बघा स्क्रीनवरती. 45 runs to win from 18 deliveries. So let's see who will be become a champion. पाण्याची मागणी केली. तिसऱ्या षटकानंतर देऊ आम्ही की आताच हवा असेल तर लगेच सांगा. आताच हवा आहे या. पाणी घेऊन जा. 12 प्लेयर्स, 12 खेळाडू. महागुरू देखील आता रंगात आहेत आमचे. महागुरू देखील स्टेजवरती नाचत असतात. त्यांना माहिती आहे हा आनंद 1 करोड मध्ये भेटणार नाही कुठे. महागुरू अथंग ज्ञानाचा सागर आमचे महागुरू. त्यांचे आम्ही चरण स्पर्श करत असतो जेव्हा ते आम्हाला भेटतात. तर त्यांना आम्ही गुरु मानतो. यस पवार. यस. दोन्ही संघांना विनंती, जर स्टंपला हात लावलात तर कोणत्याही संघाला बक्षीस दिलं जाणार नाहीये आणि पुढच्या वर्षी प्रवेश देखील नाही. प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये. कोणत्याही संघाने स्टंपला हात लावला तर बक्षीस दिलं जाणार नाही आणि पुढच्या वर्षी प्रवेश नाकारण्यात येईल. क्या बात आहे. चेंडू पूल करत असताना मिस टायमिंग, फलंदाज बाद. अशोक चेंडू खाली. मयूरला तिसरी यश मिळतंय. म्हणजे मयूर या स्पर्धेमध्ये आता 4 व्हीलरच्या रेस मध्ये लवकर येतोय. थँक्यू डीजे. मला आठवते रायगड प्रीमियर लीग मध्ये मयूरची आता एंगेजमेंट झाली. त्याची होणारी वाईफ ती देखील आली होती 4 व्हीलरसाठी. बघायचं तर ही 4 व्हीलर मयूरच्याकडे जाणार का. 17 वरती तिसरा धक्का दिलाय. जेव्हा जेव्हा मयूर आला, मयूरने पहिल्या षटकामध्ये 0 धावसेकंदी 2 धक्के दिले होते आणि आता देखील तो करिश्मा करतोय. नेरेसंग बॅकफुटला ही जोडी बघा मायबापांची. एकामध्ये रमेश म्हात्रे आणि क्रिश म्हात्रे. मी पहिल्या दिवशी देखील म्हटलं होतं की ही जोडी आहे. आपला मुलगा एक चांगली कामगिरी करत असेल तर वडिलांना त्यापेक्षा काय हवंय. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, आपला मुलगा जर चांगलं कार्य करत असेल ना तर ते बापासाठी फार महत्वाची गोष्ट असते. 17 वरती तिसरा धक्का. गुड बॉलिंग अटॅक कोणाची करत असताना ही जोडी बघा रमेश म्हात्रे आणि क्रिश म्हात्रे. मायबापांची जोडी आहे. नजर न लागो कोणाची या जोडीला. क्लीन बॉल. स्टंप बघा कुठे गेलाय. किती लांब गेला स्टंप. जबल जबल 4 फुटावरती. आणि चंदू सर इथे असते ना तर ते म्हटले असते दांडी 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 गोल. चार धक्के दिले मयूरने. एकदा जोरदार टाळ्या होतात मयूर वाघमारेसाठी मित्रांनो. काय गोलंदाजी केली मैदानामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये. अटॅकिंग गोलंदाजी करत असताना 4 धक्के दिले त्याने मैदानावरती. क्या बात आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि ही स्पर्धा या हंगामाची 2025 ची सर्वात मोठी स्पर्धा राहील रायगडमध्ये आणि याची कहाणी लिहिली जाईल रायगडच्या पटलावरती. 17 वरती चौथा धक्का. आता पुन्हा हॅट्रिक वरती आला मयूर. मगाच्या हॅट्रिक वरती होता तेव्हा झेल सोडला विकेट किपरच्या मागे. आता बघायचं पुन्हा हॅट्रिक वरती आलाय आणि मयूरचं वैशिष्ट्य राहिलंय
मयूर एकही धाव देत नाही तेव्हा तो 2 विकेट बाद करतो. पहिल्याच षटकामध्ये देखील त्याने 2 गडी बाद केले, एकही धाव दिली नव्हती. आणि या षटकामध्ये देखील 2 चेंडूमध्ये 2 धक्के दिलेत, एकही धाव दिली नाही. गुड बॉलिंग, ट्रिमेंडस प्रेशर, काउंटर अटॅक, प्लेसमेंट. माहिती आहे फलंदाजाला आता जर गडी बाद झाला तर प्रचंड निर्माण होईल प्रेशर, आणि दबाव थोडासा हटवण्याचा प्रयत्न केलाय. प्लेसमेंट दाखवली, बॉटमला खाली ठेवलं, बॅकलिपला खाली ठेवत असताना अलॉंग द कार्पेट चेंडू चांगला बॅकअप देत असताना शॉर्ट मिड विकेटला, आणि मिळणार ती एकच धाव. धावसंख्या 18. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावाले ते शेवटच्या, आता मात्र एकच धावाली मागच्या 3 चेंडूवरती. त्यावेळेला नेरेश संघाला बॅकफुटला आणून सोडलंय. नेरेश संघाला 7 चेंडूमध्ये मागच्या फक्त 4च धावा कुठल्या सिंगलच्या माध्यमातून. मोठे फटके आले नाहीयेत. 18 वरती 4 धक्के. 15 चेंडूचा खेळ संपलाय. पूल करत असताना अनसक्सेसफुल. सागर चेंडू खाली, फलंदाज बाद. 5वा धक्का दिलाय मैदानावरती. फायपर एकदा मयूरसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. खूप चांगली गोलंदाजी. 5 धक्के दिले मयूरनं या सामन्यामध्ये. क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग. आता मयूरला कॉन्फिडन्स आलाय. आता बघतो टाळ्या स्वतः वाजवतोय, त्याला कॉन्फिडन्स आलाय की तो 4 व्हीलरच्या रेस मध्ये आलाय. पण ती साली तशी येस, स्टंपचं पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही संघाने स्टंपला हात लावू नये, अन्यथा बक्षीस दिली जाणार नाही आणि पुढच्या वर्षी प्रवेश दिला जाणार नाही. पवार आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतात. विजय पवार या पिसारे गावामध्ये एक चांगला अनमोल खेळाडू आहे क्रिकेटच्या माध्यमातून, आणि आमचे कैलास दवणे असतील, एक चांगले आयोजक म्हणून त्यांचं नाव आम्ही नेहमी घेत असतो सन्मानानं. 18 वरती 5. भरपूर हाऊस आहे त्यांना क्रिकेटची, आणि त्यांचे बंधू विनोद शेठ. 18 वरती 5. 5 धक्के दिलेत एकट्या मयूरनं. नेरेश संघाला बॅकफुटला आणून सोडलंय. प्लेसमेंट डिफेन्स स्ट्रोकला पसंत दिली, एकच धाव मिळणार. मयूरचं अटॅकिंग होण्याची खूप चांगली राहिली. 5 धक्के त्यांनी दिले मैदानावरती. आमचे मधुकर केनी यांचे देखील आभार व्यक्त करेन. या व्यक्तिमत्व देखील प्रचंड मेहनत केली या स्पर्धेमध्ये. 19 वरती 5. जसा सामना व्हायला हवा तसा होत नाहीये फायनलचा सामना, कारण फायनलकडे भरपूर प्रेक्षकांच्या अपेक्षा असतात. देयर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम दिस फायनल मॅच. शेवटचा चेंडू फायनल टू दिस ओव्हर. पूल करायचा प्रयत्न नाही जमलं. चांगलं षटक राहिलं, फक्त 2च धावा दिल्यात आणि 3 धक्के दिले मैदानावरती. गुड बॉलिंग फ्रॉम द मयूर. मयूरचं विश्लेषण 2 षटकं 8 धावा 5 बाद. यस मागुरू. तर इथे निश्चित स्वरूपात जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व आमच्या सहकार्याही, विजय पवार तुमच्या सर्व सहकार्याही खूप मेहनत घेतल्याबद्दल आता मात्र तुमच्यासाठी गोवा ट्रिप हा प्रवास सुकर होणार आहे, आणि त्यासाठी उद्योजक रमेश मातेसाहेब पिसारवे यांच्या वतीने 1 लाख रुपयाचं धनराशी त्यांना खऱ्या अर्थाने सुपूर्द करण्यात आलेली आहे. क्या बात आहे. मगर कॉमेंटर पण असतील का गोव्या ट्रिपला? येस. 12 चेंडू 43 धावांची गरज. हे रमेश मात्रे ते कुठे घेऊन जातील. तुमच्याकडे पासपोर्ट असेल ना तर बँकॉक सुद्धा ट्रिप होईल. बघा, रमेश माते साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्व समालोचक सुद्धा त्या गोवा जो प्रवास असेल ते खऱ्या अर्थाने आमच्या ऑर्गनायझर कमिटीचा त्यामध्ये आपण सक्रिय होणार आहोत. थँक्यू थँक्यू थँक्यू. 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. ही स्पर्धा आम्ही कधी विसरणार नाही आहोत. आय कांट फॉरगेट दिस टुर्नामेंट इन माय होल लाईफ. माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये ही स्पर्धा मी कधी विसरणार नाही आहोत. खूप चांगलं एंटरटेनमेंट. 12 चेंडू 43 धावा. सामने स्पीडअप करा प्लीज वाघमारे. आता 5 गडी बाद झालेत आणि मयूरने ते 5 गडी बाद केलेत. मयूरने 2 षटकामध्ये 8 धावा देत इकॉनॉमी षटक राहिलं, आणि 12 चेंडू 43 धावांची गरज. मजा आली स्पर्धेमध्ये. आम्ही देखील भरपूर एन्जॉय केल्या स्पर्धेला. 12 चेंडू 43 धावा. नेरेश संघाची सुरुवातच चांगली झाली नाहीये, निराशजनक सुरुवात झाली. कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला. लवकर पिक केल्या चेंडूला पिकअप स्ट्रोक. एक्सलंट स्ट्रोक दाखवत असताना सीमा पलीकडं पंचांचा इशारा षटकार.
मजा आली महागुरु या स्पर्धेमध्ये, खूप मजा आली. संतोष दादा म्हात्रे आणि रमेश दादा म्हात्रेंची स्पर्धा मी कधी विसरणार नाही आहोत. मी आताच म्हटलं होतं वी कॅन फॉरगेट दिस टुर्नामेंट इन माय होल लाईफ. उंची जास्त आणि खेचला फटका. यस कमबॅक करतो नेहरा संघ मैदानावरती. आता मजा येईल. आता समीकरण वेगाने बदलणार. आता गरज असणार आहे ती. रोहन इज ऑन द फायर. 10 चेंडू आणि फक्त 31 धावांची गरज. साठी एक स्वर्ण संधी आहे. ज्या फलंदाजाने लागोपाठ 2 षटकारांची आताचबाजी केलेली आहे. येणाऱ्या 3ऱ्या चेंडूवर षटकार दडवला तर अभिषेक महादे अर्णव 11चे ते पुरस्कार ते आहेत. त्यांच्या वतीने 2,000 रुपयाचं इथे बक्षीस दिले जाणार आहे. 10 चेंडू आणि फक्त 31 धावांची गरज आहे. मी फक्त यासाठी म्हटलं का रोहन हा सामना जिंकू शकतोय. का रोहनने षटकार 2 मारलेत. 5 चेंडू मध्ये 30 धावा त्याने कुटलेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये अदईला मुरबी संघाविरुद्ध विसरता कामा नाहीये. आता समीकरण सोपं झालंय. 10 चेंडू 31 धावा. वाटता मॅच. फायनलचा सामना कसा खेळावा आता मात्र कमबॅक करतोय. बघायचं रोहन स्वप्न दाखवले विजयाची मैदानावरती. गोलंदाज तयार. अजून एक मोठा फटका आणि उंची जास्त. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. बघायचं पंचांच्या निर्णयाची मी वाट पाहतोय. फलंदाज बाद. रोहन बाद झालाय आणि सागरने टिपला झेल. 9 चेंडू 31 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यात. थरार क्रिकेटचा. याचा ढोलक्या नागपुरीचा नाट्य ₹1,000 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. 9 चेंडू 31 धावांची गरज आहे. महागुरु असं वाटतं की स्पर्धा अजून 7 दिवस पाहिजे होती. का 7 दिवसामध्ये मन भरलं नाही आमचं. असं वाटतं की अजून 7 दिवस स्पर्धा पाहिजे होती. जेडी देखील हसतात. क्या बात आहे जेडी. हे बघा आयोजक. हा बघा आमचा विजय पवार. यस दाखवतोय यावेळी थंब करतोय का स्पर्धा यशस्वी झाली. 9 चेंडू 31 धावा. सामना अजूनही कमबॅक करू शकतोय नेरे संघ. रोहननं मात्र स्वप्न दाखवली खरी. 6 बाद. गुड कमबॅक फ्रॉम द बॉलर. ओ बॅट अँड पॅड मध्ये पंचानं सांगितलं चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. इम्पॅक्ट बघितला पंचानं. सचिन कडू सांगत असताना लेग बाय चिकून करतात. मिळणार ते 1च धाव. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू 30 धावा. रमेश शेठ म्हात्रे त्यानंतर आमचे संतोष शेठ म्हात्रे आणि क्रिश म्हात्रे यांच्या माध्यमात स्पर्धा जय बोनाल क्रिकेट संघ पिसारबे यशस्वी आयोजन करून दाखवलं. कारण मागचे 3 महिने या स्पर्धेची जयंत तयारी सुरू होती आणि त्यानंतर मात्र यश लाभलं या पिसारबे गावाला. मी मगाशी देखील म्हटलं की 4.5 लोकांना गुगलवरती सर्च केलंय. पिसारबे गावाला उंची जास्त. फटका फसलाय. गोलंदाज चेंडू खाली. फलंदाज बाद. 7 चेंडू 30 धावांची गरज. सामना देवस संघाच्या बाजूला झुकताना पाहायला मिळतोय. प्रेम दिवानी राधा प्रेम दिवानी राधा है गवळ्याची ही पोर. अष्टम विजन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जाते. पहिल्यांदा रायगडमध्ये ही संकल्पना टेस्की.इन माध्यमातून संतोष नाणेकर नवीन संकल्पना राबवत असतात. तर त्याला माहिती आहे, संतोष सरांना माहिती आहे परिवर्तन काळाची गरज आहे. बदललं पाहिजे आपण. 7 चेंडू 30 धावांची गरज. शेवटचा चेंडू. गुड कमबॅक फ्रॉम द बॉलर ऋतिक वाघमारे. तर ज्या ऋतिकला 2 षटकार मारले रोहननं
त्याच ऋतिकनं कमबॅक केलंय. मागच्या 3 चेंडूत एकही धाव नाहीये, याला म्हणतात कमबॅक. एक 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 48 संघाचा सहभाग, 576 खेळाडू, 46 सामने आपण पाहिले आणि 47 सामना आपण पाहतोय. 6 चेंडू 30 धावा स्क्रीनवरती इक्वेलेशन मैदानावरती. कोण बनेगा चॅम्पियन? हु विल बिकम अ चॅम्पियन? You will get answer shortly. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the memorial trophy tribute trophy 2025 season 2. 6 चेंडू 30 धावा. सर्वांचा आभार, प्रेक्षकांचा आभार. तर तिन्ही पंच जावेद फरीद, सचिन कडू आणि तिसरे पंच आमचे राजेंद्र यांचे देखील आभार. आमचे सर्व समालोचक, आमचे योगेश मडबे असतील, त्यानंतर आमचे महागुरु यांचे देखील आभार. आमचे स्कोरर, तुझं देखील आभार. टेनिस क्रिकेट संपूर्ण टीम, तुमचा आभार. सँडी डीजे, त्यानंतर आमचे सूरज ऑपरेटर यांचे देखील आभार. सर्वांचा आभार व्यक्त करतोय. सर्व आयोजकांचा आभार, सर्व प्रेक्षकांचा आभार, 38 संघांचा आभार, ज्याने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. करता आभार बेल करण्याची वेळ आलेली आहे. सर्वांचा आभार. यस, स्टंपला कोणी हात लावायचा नाहीये. शेवटची विनंती, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात आली. स्टंप विजन कॅमेरा, त्यानंतर ड्रोन कॅमेरा, प्रयत्न सुरू आहेत. मात्र झेल सोपा. शुभमला मिळणार, शुभम पाटीलला यश. 8वा धक्का 32 धावसंख्येवरती. कुठे गेला तो नेरेगाव संघ? ज्या नेरेगाव संघानं 80 धावा देखील शिष्य भुरेल घातले, तो संघ बॅकफुटला आलाय. त्र्याण्णव 93 आणि 27 हे नंबर आम्ही आता विसरणार नाही आहोत. 93 रमेश यांचा नंबर, 27 संतोष दादांचा नंबर. आता नंबर तुम्हाला 5 चेंडू 30 धावा हे नंबर महत्वाचे आहेत. 32 वरती 8 बाद, 4 पूर्णांक षटकाचा खेळ संपलाय आणि देवस संघ प्रभावीशाली गोलंदाजी करतोय. एक रोहनचा आपद वगळला, हिट विकेट झाला फलंदाज. अजून एक धक्का, 9वा धक्का मैदानावरती. शेवटची जोडी मैदानावरती, लास्ट जोडी. बघायचं नेरे संघ ऑल आउट होणार का? आश्चर्य वाटतंय मला. ज्या नेरे संघानं बेलविल संघाविरुद्ध 80 धावा चेस केल्या, 80 नव्हे तर 82 बनवल्या, कारण शेवटच्या जोडी चौकार पाहिजे होता, तेव्हा मारला होता षटकार. थँक्यू. चला महागुरु, तयारी करा आता. आपण बक्षीस समारंभाची जास्त वेळ घेऊ नका, शॉर्ट मध्ये करायचंय. चला, 4 चेंडू आणि गरज आहे ती 30 धावांची. सर्वांचं मनापासून आभार पुन्हा एकदा व्यक्त करतोय. विजय पवार आणि कैलाश डवणे आमच्या सातत्याने संपर्कामध्ये होते, त्यांचा विशेष आभार करतोय. मग माफी मागतोय, संपूर्ण दिवस देऊ शकलो नाही स्पर्धेसाठी, का शेड्यूल सध्या खूप टाईट आहे आमचं. मनापासून आभार व्यक्त करतोय. 7 चेंडू 30 धावा, आता 4 चेंडू 30 धावा आणि जवळ देवस संघ स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याच्या जवळ आलाय. कारण मयूरचा गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला राहिलाय आणि मयूर 4 व्हीलरकडे तरी बघू शकतोय, तो आता रेसमध्ये देखील आलाय. ही ब्युटिफुल नगरी, ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. दिस टुर्नामेंट इज मूव्हिंग फॉरवर्ड विथ दिस ब्युटिफुल मुवमेंट. हो हवा, व्हॉट अ लुक ॲट द. आणि संपणार सामना. चॅम्पियन इज चॅम्पियन. ऑल आउट झाला नेरे संघ आणि सामना जिंकला तब्बल 29 धावांना. मोठा रोमांचक विजय. स्टंप्स कुणी स्टंपला हात लावायचा नाहीये. एलईडी स्टंप्स आहेत, ऑर्गनायझर कमिटीच्या ताब्यात द्यायचे आहेत, सुपूर्द करायचे आहेत. आणि पुन्हा एकदा ठरला मयूर वाघमारे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बघा, स्टंप्स मात्र आमच्या ऑर्गनायझर दोन्ही पंचांकडे सुपूर्द करा. हॅलो हॅलो, बघा देवत संघ विकेटवरती कोणी नासू नका. विकेटच्या साईडला या, विकेटवरून साईडला वा.
चला विकेटवरती कोणी थांबायचं नाही. तर लक्ष असू खेळपट्टीवर द्या, सर्व कोणी काढू. थांबत नाही. चला विकेटवरती कोणी थांबू नका. बघा समोर या, आपण स्टेजच्या समोर या. तर जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ जास्त वेळ आम्ही घेणार नाहीये. पिसारबी आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे तो प्रियांशी 11 टायगर देवत. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि रनर अप इथे आपण पाहतो जेस्वी जनमन क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाचं अभिनंदन. झालं आपण सत्कार समारंभ इथे सुरुवात करणार आहोत. चला तत्परी आपण सन्मान करूया. प्रथम आपण समालोचकांचा सन्मानित करूया. योगेश मणिबिया. तर तिन्ही पंचांनी याच्या बघा एका एकाने याचा नाही एकत्रित सन्मान केला जाईल. तिन्ही पंच जावेद परिसर सुनील आपल्या सचिन कडू तिन्ही पंचांनी यायचे आहे. जावेद फडीद आजपासून जाहीर करूया एक शांततेचे प्रतीक म्हणून. त्याने एक अतिशय चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका पार पाडली. त्यानंतर सचिन आहेत. तर आणि राजेंद्र या तिन्ही पंचांचा प्रथमतः आपलं शांततेचे प्रतीक जावेद फरीद मॅन फ्रॉम कल्याण यांचा हेतूची सन्मानित केला जाईल.